शौनकादी ऋषी सांगतात की मुनिवर, शिवपुराणाच्या श्रवण पठनाने पापी, दुराचारी, दुष्ट आणि कामक्रोधादी विकाराने व्यापलेले सर्व मनुष्य शुद्ध होतात. असं जर तुम्ही आम्हाला सांगत असाल तर या संदर्भात एखादा संदर्भ आम्हाला देता येईल का? एखादी उदाहरण आम्हाला देता येईल का? तुम्ही म्हणाल की महाराज एवढा वेळ झालं तुम्ही बोलताय, 4:30 वाजत आले, 2 वाजल्यापासून तुम्ही बोलताय, आम्हाला हे सांगा की या संदर्भानं एखादी कथा शिवपुराणामध्ये आहे का की त्यामुळं कुणाचा तरी उद्धार झालाय? सूत महर्षी सांगतात की हो, अशी एक कथा शिवपुराणामध्ये बघायला मिळते की फार पूर्वी किरातांच्या नगरामध्ये देवराज नावाचा एक ब्राह्मण राहत होता. कोणता? देवराज. तो देवराज नावाचा ब्राह्मण राहत होता. दुर्बळ होता, दरिद्री ब्राह्मण होता, पण वैदिक धर्माला अनुसरून तो ब्राह्मण वागत नव्हता. त्याचं वागणं व्यवस्थित नव्हतं. वैश्यवृत्तीचा अवलंब करून रसादिकांची विक्री करत होता. अनेकांचं धन त्यानं लुबाडलं होतं, अनेकांचे घरं त्यानं मोडले होते. लिहून ठेवा, तुम्ही जर एक शिव महापुराणाचं वर्णन करताय, तुम्ही जर एखाद्याचं घर मोडण्याचा प्रयत्न करत असाल तर महादेव तुमचं घर अगोदर मोडील. लक्षात ठेवा, दुसऱ्याचं घर मोडण्याचा कधीच प्रयत्न करू नका. दुसऱ्याच्या घरामध्ये जर तुम्ही भांडण लावण्याचा प्रयत्न करत असाल तर शिव महापुराण असं म्हणतंय, अगोदर तुमच्या घराला महादेव उद्ध्वस्त करील. उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण कधीच दुसऱ्याच्या घरामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करायचा नसतो. दादा, देवराजानं अनेकांच्या घरामध्ये भांडणं लावले होते. अनेकांचं त्या ठिकाणी मद्यपान, मद्य विक्री, मद्य म्हणजे दारू त्यानं केला होता. शिव महापुराण असं म्हणतंय, त्यानं अनेकांचा विश्वासघात केला होता. विश्वासघात. लिहून ठेवा माता भगिनी, काही माझ्या बहिणी आहेत, काही माझ्या आई आहेत, चांगले आहे. सगळ्या बहिणी एवढ्या माझ्या वयाच्या, त्या सगळ्यांना मी रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो की रक्षाबंधन कालच झालं आहे, चालू आहे रक्षाबंधनाचा सण. तुम्हाला शुभेच्छा देतो मी रक्षाबंधनाच्या निमित्तानं. तर एवढं लिहून ठेवा, एवढं ऐकून ठेवा, कधी कुणाचा विश्वासघात करू नका. त्याचं वर्णनच आलं आहे की हा विश्वासघात करायचा. अनेकांना विश्वासघात करून यानं फसवलं होतं. लक्षात येलं आहे माझं बोलणं? आमचे गुरुजी हमेशा सांगतात, एवढं अंतकरण पवित्र आहे, मन एवढं पवित्र आहे आणि त्या मनामध्ये प्रेम नावाची वस्तू भरलेली आहे. तर ते प्रेम देत असताना नेहमी चांगल्या व्यक्तीला द्या. प्रेम देत असताना 1000 वेळेस विचार करा, प्रेम कुणाला दिलं पाहिजे, प्रेम कुणावर केलं पाहिजे. मला असं वाटतंय एखाद्या वेळेला एखादी व्यक्ती जर तुमच्या जीवनामध्ये चुकली, प्रेम करत असताना एखादी व्यक्ती जर चुकली तर नक्की लिहून ठेवा, आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जोडीदार निवडताना व्यवस्थित जोडीदार निवडला पाहिजे, जेणेकरून आपल्या आयुष्याचं कल्याण झालं पाहिजे. एखाद्या वेळेला तो जोडीदार बस गरीब असला तरी चालेल, पण तो मनानं श्रीमंत असला पाहिजे. एखाद्या वेळेला तो जोडीदार बस एखाद्या वेळेला त्याच्याकडं गाडी नसली तरी चालेल, पण त्याच्याकडे विश्वास असला पाहिजे. महादेवाला विनंती करा, हे भोलेनाथ जीवनामध्ये सगळं काही दिलंस, आता एकच या श्रावणामध्ये इच्छा आहे की आता एकच इच्छा आहे, एखादी चांगली व्यक्ती आमच्या जीवनामध्ये मिळाली पाहिजे. ती आमच्या जीवनात आल्याच्या नंतर आमचं दुःख त्या ठिकाणी हलकं झालं पाहिजे. म्हणून एक लक्षात ठेवा की आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. दादा, अपनों के साथ भोले का हाथ, ऐकताय तुम्ही? अपनों के साथ भोले का हाथ, ये है मुझसे रास. दुसरं आमच्या जीवनामध्ये काही पाहिजे नाही. आपला हात नेहमी भोलेनाथाच्या जवळ असला पाहिजे. आपलं मन नेहमी महादेवाच्या चरणावर लीन असलं पाहिजे. मन महादेवाच्या चरणावर लीन ठेवा आणि त्याचं नामस्मरण जर तुम्ही कायम करत राहिलात, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम. मला असं वाटतंय की आपल्याला बस कुणाचा फोन नंबर माहिती का नाही मला माहीत नाही, मला सगळ्याचे फोन नंबर कदाचित पाठ नसतील, पण महादेवाचा फोन नंबर मात्र मला पाठ आहे आणि तुम्हाला तो नंबर मला द्यायचा आहे. तुम्ही रोज त्याला फोन लावायचा आहे. लक्षात येते माझं बोलणं? या श्रावण महिन्यामध्ये महादेवाला फोन लावा. लागेल का महाराज फोन माहीत नाही. आयुष्य गेलं अनेकांचं, लागला नाही, पण कदाचित तुमचा नंबर लागू शकतो. तुमचा
त्यांचा नंबर लागू शकतो, तुम्ही त्याला फोन लावा, नक्की लागेल. फोन लागेल महाराज? हो हो फोन लागेल. लागेल का? लागेल. तुम्ही ट्राय करत राहा. एखाद्या व्यक्तीवर जर तुम्ही प्रेम केलं तर आयुष्यभर त्या व्यक्तीला तुम्ही फोन लावत राहता. DP बघून लगेच नंबर डिलीटही करून टाकता. तर मला असं वाटतंय महादेवाला फोन लावायला काय हरकत आहे? ला सांगू नंबर? अरे सांगू का? सांगा ना. लिहून घ्या लिहून. महादेवाचा नंबर लिहून घ्या. फार सुंदर आहे. रोज नंबर लावायचा आहे. लक्षात आलं? रोज नंबर लावायचा आहे. नंबर लिहून घ्या. श्री शिवाय नमस्तुभ्यं. किती सोपा नंबर आहे. श्री शिवाय. महाराज एक नंबर नाही लागला तर दुसरा द्या ना. दुसरा देतो. ओम नमः शिवाय. या नंबरवर लावा. रोज लावा. रोज जर फोन लावत असाल एकदा तरी आयुष्यात फोन लागेल. आणि लावला का? काय महादेवालाच लावलाय का? लागलाय का? हा, घरच्या महादेवाला लावलाय म्हणाव. घरच्या लावत राहा. आयुष्यात एकदा तरी लागेल. आणि आयुष्यात मला वाटते फोन नाही लागला हरकत नाही, पण श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत राहा. हा फोन नंबर रोज लावत राहा. एक रिंग जरी गेली, एक बेल जरी वाजली, आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. बोलू द्या महादेवानं. बेल वाजली तरी जमलं काम झालं आपलं. लक्षात आलं? लावत चला. काम आपलं होत राहील. लावत चला. ऐका आता, लक्ष द्या म्हणजे लक्षात येऊन जाईल. आणि मग तो पाप्यातला पापी दुराचारी असणारा तो, त्याचं नाव काय? देवराज. काय नाव त्याचं? देवराज. हा पापी देवराज होता. आणि हा देवराज अनेकांचं धन लुबाडलं होतं. यत्किंचितही दानधर्म सुद्धा करत नव्हता. वेश्यागमन करत होता. आचारभ्रष्ट तो विप्र होता. थोडं तरी आचार जीवनात ठेवायचा. थोडं तरी रोज दान घडलं पाहिजे. म्हणजे जुन्या काळामध्ये गरिबी होती, पण रोज घरामध्ये गाईची भाकरी होत होती ना. भाकरी गाईची भाकरी होत होती. कुत्र्याची सुद्धा भाकरी होत होती. आता कुत्र्याची भाकरी नाही, कुत्रे स्टँडर्ड निघाले. कुत्र्याला बिस्किटं लागायलेत. काही कुत्रे तर दात न घासताच बिस्किटं खातात. काही कुत्रे एकादशीला सुद्धा बिस्किट खातात हो. मी कुत्र्याबद्दल बोलतोय अक्षय, मी कुत्र्याबद्दल बोलतोय. ते 4 पायाच्या 2 पायाच्या कुत्र्याबद्दल अजिबात मला बोलायचं नाही. कुत्रीबद्दल तर मला बोलायचं. एकदा प्रेमानं नमः पार्वती पदे शिव हर हर महादेव. श्री शिवाय हर हर. अजिबात आपल्याला बोलायचं नाही. त्यांच्याबद्दल नको बोलायला. कुत्र्याबद्दल बोलतोय मी. कुत्र्याची भाकरी होत होती. गाईची सुद्धा भाकरी होत होती. आता गाईची भाकरी होत नाही घरात, कुत्र्याची भाकरी होत नाही. दादा, दुर्दैव आहे. या देशाची संस्कृती फार सुंदर होती. या देशाची संस्कृती टिकवणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असेल. सांगायचं आहे मला, महत्त्वाचा विषय. यत्किंचितही दान धर्म करत नव्हता. इथून लांबलं तो विप्रनाम ब्राह्मण करत नव्हता. आपल्या जीवनात थोडंसं तरी दान धर्म घडलं पाहिजे. नाही काही नसू द्या काही. कथेला येताना फुलं घेऊन या. महादेवाच्या पिंडीवर फुलं अर्पण करा. एक त्रिपत्री बेल घेऊन या. एक बेल महादेवाला समर्पित करा. एक त्रिपत्री बेल, जर 3 पानाचं बेल तुम्ही महादेवाला समर्पित केलं तर 3 ताप निवृत्त होतात. शिवमहापुराण म्हणते त्रिपत्रीच बेल का व्हायचं? आध्यात्मिक ताप, आधिदैविक ताप आणि आधिभौतिक ताप. म्हणजे हे त्रिपत्री आहे. आध्यात्मिक ताप निघून जाईल, आधिदैविक ताप निघून जाईल आणि आधिभौतिक ताप निघून जाईल. तुमच्या जीवनातले 3 त्रिविध ताप निघून जाऊन सुखाची प्राप्ती महादेव तुमच्या जीवनात प्राप्त करून देईल. म्हणून त्रिपत्री बेल महादेवाला समर्पित करायचं आहे.